तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येथील फिर्यादी सहशिला विनायक नागुलकर यांनी आपला मुलगा अक्षय विनायक नागुलकर हा 23 ऑक्टोबर 2025 पासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती। या घटनेचे गांभीर्य ओळखून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपासासाठी 8 पथके तयार करून अक्षय नागुलकर बेपत्ता तक्रारीचा तपास सुरू केला। सतत 48 तास अथक परिश्रम घेऊन गुप्त व तांत्रिक माहितीवरून संशयित आरोपी चंद्रकांत बोरकर याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। त्याचे साथीदार ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, विष्णू भाकरे, अंशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे, अमोल उन्हाळे यांनी मृतक अक्षय यास ब्रह्मा भाकरे यांचे भौरद येथील हॉटेल MS30 येथे जेवण्यात करता बोलावून जुन्या वादाच्या कारणावरून जीवानीशी ठार मारल्याची कबुली पोलीस तपासादरम्यान उघड झाली आहे। दरम्यान डाबकी रोड पोलिसांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर, अकोला।